गुरु गुरु तुम्ही माईक हातात धरा, त्याला हातवारे करून खुर्चीवर उभा विचार खुर्चीवर उभा राहतो का? जरा खुर्ची तुमच्याकडे घ्या, मारून खुर्ची तुमच्याकडे घ्या, खुर्ची तुमच्याकडे घ्या, खुर्ची 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 घ्या तुमच्याकडे.
माईक धरून जरा जा. खूप छान खूप छान. माईक नको आणि जोरात बोल. टिटवाळ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे आपला. चाल स्टार्ट. Very good. हा बेटा तू जा. बोल ना तिसरा आहे अजून एक ना बोल ना. आता अचानक म्हणून म्हणाले की मी एक प्रयत्न करतो. नाही ते तुमच्यासाठी कदाचित नाही, तर लहान मुलांसाठी तो घनाक्षरी छंद आहे. घनाक्षरी छंद आहे. त्या छंदाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे उभे रसातले छंद आहे. मी त्याच्यावरती मराठीत लिहिले सांगतो महाराजांच्यावर. अहंकारी कुठे म्हणून शीर्षक आहे. दरबारी फिरे विळा सोडविल कोण तिढा दखनच्या पठारात पंढारी हो माजली. त्याच्या छंदाची चाल आहे. दरबारी फिरे विळा सोडविल कोण तिढा दखनच्या पठारात पंढारी हो माजली. शिवबाच्या बिनमुळास कोणाची न छाती खास
मान खाली घालून या समशेर लाजली शिवा चुहा दखनी मी शिवा चुहा दखनी मी अनायची देतो हानी दरबारी खानाची ही गुज साऱ्या गाजली लाल महालात तळ शेर शिवा दावी बळ अहंकारी बोटे तीन शाहित्याची छाटली अहंकारी बोटे तीन शाहित्याची छाटली अहंकारी बोटे तीन शाहित्याची छाटली. एवढे अनेक जणांना ट्रेन करायचे त्यांच्याकडे एक 7 जूनला कवितेचं स्वर्णच आहे ना. ते शिवभूमीचं आणि सरांच्या पुस्तकाचा एक उतारा सादर करते. एक वेळ. नमस्कार, जय शिवराय. डॉक्टर साहेबांच्या आत्महत्येवर मी आलं. त्यांच्या पुस्तकामध्ये जे फोटो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरील आणि त्यांच्या पुस्तकात मला त्यांच्या पुस्तकात छापवायचं आणि माझी परवानगी मागितली होती. मी त्यांना म्हटलं त्याच्या पुढची जी काही तुमची पुस्तकं असतील ती गेले बरेच किल्ल्यांवरचे फोटो काढले आणि तुम्हाला जर कुठेही पुस्तकाला जर महाराजांचा प्रसार होणार असेल आणि माझ्याकडे काही जे पिक्चर असतील किंवा किल्ल्याचे पिक्चर असतील तर त्यासाठी मला एक पिक्चर पाहिजे असतो तो चांगल्या गडाचा पिक्चर पाहिजे असेल तर आम्ही तेव्हाही तयार आहोत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पुस्तकामध्ये महत्वाचं मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचं पुस्तक हे इंग्रजी मध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणून त्यांचा पण विस्तृत हे आहे की आपला इतिहास सर्व जे महाराष्ट्र त्याच्याकडे पोचला पाहिजे. म्हणजे अफजलखानाचं वजन आहे की जो कोतळा काढला आणि त्याची मूर्त उडवलं ते जे मराठीत ऐकण्यामध्ये आणि मराठीत वाचण्यामध्ये हे आहे ना ते म्हणजे मला तुम्ही इंग्लिश मध्ये सांगितलं मला नाही आवडणार पण जे कोतळा काढला आणि ते एकदम वर्णन आहे ते मराठीतच व्हावं. त्याने तुम्हाला वाचण्यासाठी एक माहिती लावतो मी वाचून सांगतो तुम्हाला. खान जावळीत आला नाही फरफडत आणला गेला. अफजल खानाच्या मृत्यूनंतर उभा आडवा हिंदुस्थान आश्चर्यचकित झाला. श्री नरहर कुरुंदकर त्यांच्या तीक्ष्ण देखणीत लिहितात शिवाजी राजांचा हेतू अफजल खान मारण्यासाठी म्हणून नव्हता. अफजल खान तर मारायचाच होता पण एका भव्य योजनेतील तो एक छोटासा भाग होता. माणसाची आदिलशाही जवळ उणीव नव्हती आणि माणूस म्हणून शिवाजी राजांना फारसा मोठा लाभही नव्हता. शिवाजी राजांची धडपड फौजांनिशी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणून फौजेसह नष्ट करण्याची आणि युद्धाविजयाचा दूरगामी लष्करी फायदा घेण्याची आहे. जिथे नियोजन चालू आहे 12,000च्या फौजांसकट खान नष्ट करण्याचे त्या नियोजनात खान जिवंत वाचू नये हे गृहीतच होते. प्रत्यक्ष खान भेटीत खान कसा वागेल हा अगदीच किरकोळ आणि बिन महत्वाचा मुद्दा होता. वीरगाथा रचणारे पोवाडे रचतात. ते खरे पोवाडे आवडतात. ते आवडावेत पण त्यामुळे राजकारणाचे रहस्य नजरेआड होऊ नये. या प्रसंगातील खानवध ही टाळ्या वादनाची जागा तुलनेत गौण आहे. शिवाजी राजांनी अफजल खानाला कोणती आश्वासने दिली त्याची खात्री कशी पटवून दिली ही खात्री पटवून देताना त्यांनी कोणत्या युक्त्या वापरल्या त्या तपशील आपल्या कळण्याची कधी शक्यता नाही. त्याबाबतचा वृत्तांत बखरकार सांगतात हे ऐतिहासिक सत्य म्हणून स्वीकारणं येण्याजोगे नाही. सत्य आहे की अफजल खान भेटीला तयार व्हावा तसा तो बेसावत नव्हताच. त्याने फौजेचा काही भाग जावळीच्या खोऱ्याबाहेर वाईला ठेवला होता. प्रचंड फौजा घेऊन तो जावळीच्या खोऱ्यात उतरला. पुष्कळशे सैनिक त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ठेवले आणि मगच तो शिवाजी राजांच्या भेटीला गेला. शिवाजी राजांनी पूर्व तयारी केलेली होती. गडावर आलेल्या मंडळीला कापून काढण्याची स्वतंत्र सोय होती. पायथ्याशी उभ्या असलेल्या सैन्यावर अचानक घाला घालण्यासाठी स्वतंत्रपणे मोरोपंत पेढ्यांची रचना होती. महिनोंगणती तपशीलवार रचना करून ठराविक ठिकाणी शत्रूला आणण्याचे त्यांच्या संपूर्ण नाशाची योजना आखायची ती त्याला परत जाऊन देण्यासाठी नसते. ठरल्याप्रमाणे खान मारला गेला. जावळीच्या खोऱ्यातील त्यांच्या प्रचंड फौजांचा पराभव झाला. धन्यवाद. थँक्यू. आपण वेगळ्या दुनियेमध्ये वावरत आहोत. अर्थात पुस्तकाची जग आहे आणि या पुस्तकाच्या जगामध्ये आज हा पुस्तक दिवस साजरा होतोय आणि
तो तिथेच साजरा होतोय हे डॉक्टर गायकवाड इन्स्टिट्यूट. हे 30 वर्ष 1996 पासून इथे कार्यरत असलेलं इन्स्टिट्यूट आणि ह्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 8,500 मुलींचा बाप अशी ओळख मिळवणारे डॉक्टर हेमंतराजे गायकवाड. तर एजे मेडिकल कॉलेज मधून सर या ना थोडं आपण आता पुस्तक प्रकाशनाकडे बोलतोय तर आपण सर जे स्कूल ऑफ जे मेडिकल मधनं सरांनी त्यांची डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे आणि तिथे ते सिनेटचे सदस्य होते, सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी होते आणि तो फोटो फोटो त्यानंतर वयाच्या 30व्या वर्षी शिरनेर येथे पहिलं हॉस्पिटल सरांनी सुरू केलं, ग्रामीण हॉस्पिटल, जे आजही कार्यरत आहे. आज सर जरी तिथे जात नसते तरी सुद्धा सरांचा महिमा अजूनही तिथे दवाखान्यात जातो. त्याचबरोबर सरांनी मेडिकल मध्ये असताना 30 पुस्तकं लिहिली मेडिकलशी रिलेटेड आणि आता 5 शिवाजी महाराजांवरची पुस्तकं आणि त्यात प्रत्येक पुस्तकाचं जवळजवळ 5 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे प्रत्येक पुस्तकाचं. आणि मला संधी मिळाली त्या निमित्ताने सरांबरोबर ह्या प्रतापगड युद्ध या पुस्तकात थोडंसं माझं योगदान देण्याचं. मोहित देखील इथे आहे, तर सरांमुळे आम्हाला ही संधी मिळाली, धन्यवाद मोहित. आणि त्याचबरोबर सरांबरोबर बरंच काही सांगता येण्यासारखं आहे, पण आज इतर नाही न बोलता आपण थेट पुस्तक प्रकाशनाकडे जाऊया. प्रतापगड युद्ध, हिंदू पातशाह छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय या पुस्तकाचं इथे प्रकाशन आज सरांच्याच हस्ते आपण करूया. तर मी मला विनंती करतो की तिने ते आपल्याकडे द्यावं. रंजन मोहित प्रतापगड युद्ध या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी इथे जाहीर करतो. महाराजांचा इतिहास आणि एका प्रसंग असं विश्लेषण सरांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे ते सगळं आपल्याला मराठीमध्ये पहिल्यांदाच वाचता येणार आहे, कारण हे इंग्रजीमधलं मूळ पुस्तक त्याचं आता मराठीकरण झालेलं आहे. तर मी अधिक न बोलतो मी सरांनाच या पुस्तकाबद्दल 10 मिनिटात सरांनी या पुस्तकाबद्दल बोलावं अशी मी विनंती करतो, कारण आपल्याकडे रेशनिंग आहे वेळेचं, त्याच्यामुळे आता अधिक कोणी बोलणार नाहीये, फक्त सर बोलतील. त्याच्यानंतर आपण थेट प्रमाणपत्र वितरण करायचं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी बोलणार. पहिली गोष्ट म्हणजे पुस्तकाबद्दल नंतर बोलेल. आज जो दिवस आहे म्हणजे ह्या विश्वात वेगवेगळे विश्व आहेत, वर्तुळात वेगवेगळी वर्तुळ. एक आमचा
आमचं मेडिकलचं वर्तुळ आहे, डिफरंट वर्ल्ड. तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तुम्हाला कळतं एक वेगळं विश्व असतं ते. नंतर आमचं पोलिसांचं एक वर्तुळ आहे, ते वर्तुळ बाकीच्या बाहेरच्या लोकांना कळत नाही. तसं डॉक्टरांचं एक वेगळं वर्तुळ असतं, त्याच्यात कोण आतमध्ये शिरू शकत नाही. एक शिक्षकांचं वर्तुळ असतं, ते एक वेगळं वर्तुळ असतं. आणि हे तिन्ही वर्तुळ पार कर आज जे मी वर्तुळ पाहिलं हे एक वेगळंच वर्तुळ. कवितेचं आणि वाङ्मयाचं वर्तुळ. मी नेहमी गुरूंना सांगत असतो की माझ्या वडिलांनी आई वडिलांनी त्यांच्या दृष्टीने बरोबर केलं असं. बऱ्याच खस्ताखात मला त्यांनी शिकवलं. सेंट झेवियर शाळा नंबर 1 शाळा मुंबईची, म्हणजे गावस्करांची शाळा वगैरे. पण त्याच्यामुळे काय झालं, मी मराठीपासून फार दूर गेलो. आणि आता जेव्हा मी हे फ्रेंच ऑथर्स मॉपसा किंवा शेक्सपियर किंवा वर्ड्सवर्थ किंवा रॉबर्ट लिव्हर स्टीव्हन्सन किंवा रशियन ऑथर्स लाईक गोर्की, लेव टॉल्स्टॉय, इनफॅक्ट रशियन मी नाटकाचं काम केलेलं आहे, पण मराठीमध्ये मला नाही माहिती. आणि ते फार लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. पण साधारण मी आता 75 वर्षाचा, 60व्या वर्षी पहिल्यांदा मी शिवाजी महाराजांचं एक पुस्तक घेतलं. आणि मी जेव्हा मला कळलं की अरे हे पुस्तक बघून हा मनुष्य काहीतरी ग्रेट आहे. पण तोपर्यंत मला अलेक्झांडर सीझर, हॅनिबल, अटिला, चिंगीज खान, रिचर्ड वॉलस, नेपोलियन ह्या सगळ्यांबद्दल सगळं माहिती होतं. पण ह्या सगळ्यांपेक्षा हे आपला राजा त्याच्यापेक्षा ग्रेट आहे. त्याच्यातून शिवाजी महाराज हे ग्रेटेस्ट पुस्तक. तिथं माझं मराठी वाचन चाललं. लिहिता ते येतच नव्हतं. अजूनही मी पहिली का दुसरी, पहिली ऊ का दुसरी ऊ असं करत होतो 60व्या वर्षी. आणि मग थोडं थोडं मी लिटरेचर वाचायला सुरुवात केली. मला सगळ्यात जास्ती आतापर्यंत आवडले, मी तुमच्या इथं वाचन नाही केलंय, पण बहिणाबाई. आणि मी लहान होतो, एखादा पिक्चर जो आमच्या बाबाने दाखवला असेल, कारण त्यावेळेचा बाप म्हणजे घरी आला का पहिल्या मुलाला किती झोडतो याच्यावर तो किती चांगला बाप आहे ठरवायची. आणि मी माझ्या बापाची अगदी नुसतं कल्पना करतो कवीच्या भाषेत, म्हणजे मारका बैल आणि चावरा कुत्रा मिळून जो प्राणी निर्माण होतो तो माझा बाप होता. तर त्यांनी पिक्चरला मला नेलं म्हणजे मला आता काहीतरी असं विशेष वाटतं. आणि तो मानिनी पिक्चर मला अजूनही आठवतो. आणि त्यातलं ते अरे संसार अजून गाणं लागलं की सगळं आजच्या नववधूने ऐकावं आणि काहीतरी शिकावं असं आहे. आणि त्याच्यात एक असं एक आणखी एक त्यांची पोएम आहे की नवरा त्या बायकोला सतवत असतो, तो बाकीचे तो लोक म्हणतात त्या बायकोला सोडून दे त्याला, तर ती म्हणतात नाही मी त्याला सोडणार नाही, कारण काय तो किती छळला तरी चालेल. कारण का तर माझी मुलगी जेव्हा तिचं लग्न होईल तर तिला एक चांगलं माहेर असावं, अशी एक ती कविता आहे. आय डोंट नो यू मस्ट हॅव रीड इट. मी आत्मसात नाही करू शकतो, थोडं कमी पडतो मी. आता आज जे मी हे जे वेगळं तर आज जे तुमचं जे तुम्ही सगळे कवी आता हे काय माहिती का, आज जे मी हे तुमचं वेगळं विश्व पाहिलं आणि तुमचं कवी लोकांचं एक वेगळं विश्व आहे. कारण आम्ही सायन्सचे लोक म्हणजे हाऊ मेनी एंजल्स कॅन डान्स ऑन अ पिन हेड, त्याचं उत्तर आहे टेल मी द एरिया ऑफ द पिन अँड टेल मी द मास ऑफ द एंजल्स अँड आय विल टेल यू हाऊ मेनी एंजल्स कॅन डान्स. ते आम्ही फिजिक्सचं वापर. पण तुम्ही त्याच्यावर हजारो पानं लिहिली, हजारो कविता लिहिली, कारण हजारो कवी वेगवेगळे कविता लिहिली. तर तुमचं एक असं विश्व आहे की असं मला म्हणता येईल की जरी ती सेंट झेवियर्सला असलो, दादरमध्ये तरी माझं कुठंतरी हे सगळं ग्रामीण आहे. रांजणगाव, माझा जन्म रांजणगावचा आहे. म्हणजे मी असा एक मनुष्य आहे ज्यांनी आजीने मला पाठीवर घेऊन तिने घर सारवलेलं आहे. ही माझी सगळ्यात लहानपणीची आठवण. आणि माझे वडील मोठ ओढताना हे 2 बैल आहेत, अजून त्या बैलांचं नाव मला आठवतं, दिवाणा आणि
गाणी, जशी जातेवरची गाणी आहे तशी मोठेवरची गाणी. आता मोठ कोणाला माहित नाही. मला असं वाटतं या अख्ख्या मुंबईमध्ये मी एकटा मनुष्य असेल ज्याने मोठ धरली. तर त्यामुळे की जेव्हा मी सांगतो की मी मोठ धरली आहे आणि ते डोरावर बसायची ती नोट पुचकायची आणि मग ते बाहेर येते वगैरे आणि त्या बैलांना नंतर बरोबर ते गाणं माझे आजोबा म्हणायचे आणि ते बैल बरोबर पाठीमाग यायची, त्यांना कळायचं पुढे केव्हा जायचं पाठीमागे केव्हा जायचं वगैरे. तो एक मोठीवरची गाणी मला कुठेतरी मला मिळाली तर आय वुड रिअली लव्ह इट, जर तुम्ही मला काही मदत करू शकला तर. आता राहिलं हे पुस्तक आणि या विषयावर हा एक गोष्ट आहे की हे जे माझ्या मते आज शिव भारत आणि शिव भावनी हे डिस्क्रिप्शन वाईज मी म्हणेन की हेमिंगवे ओल्ड मॅन अँड द सी, म्हणजे ज्याच्यात तो फक्त 4 गोष्टींवर बोलतो. कोणत्या 4 गोष्टी? तो एक समुद्रात म्हातारा असतो, एका बोटीवर असतो आणि तो समुद्र, आकाश, मासा, पाणी आणि पाऊस या 4 गोष्टींवर धरून 200 पानं आहेत. आणि ते मी जेव्हा वाचत होतो ते मला कंटिन्युअस वाचता येत नव्हतं, इतकं मी ओव्हरवेल्म व्हायचो. अरे क्या है. पण माझ्या मते आज जर तुम्ही विचारलं तर या सगळं जे वाङ्मय मी वाचलंय त्याच्यापेक्षा चांगलं शिव भारत आणि शिव भावनी आहे. आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे की आज सुद्धा तुमच्यामध्ये काही असतील त्यांनी संपूर्ण शिवभावनी वाचली नसते. मी तर निर्लज्ज शेंबडे आहे, मला तर काय माहीतच नव्हतं. पण एक गोष्ट झाली की 62 मध्ये पुस्तक आलं. मी पुस्तक नाही लिहिलं, पुस्तकं मी नाही लिहिलं बाय द वे. काहीतरी तुमचा गैरसमज गुरुनी केलाय की सगळी पुस्तकं शिवाजी महाराज माझ्याकडून लिहून घेतात. त्याला 60व्या वर्षीपर्यंत 3 पानं सुद्धा शिवाजी महाराजांवर लिहिता येत नव्हती. तो सडनली 3000 पानं कुठून यायला निघाला. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी मला नवीन सुचतं. आता उदाहरण आपण ते आता आमचं जे शिवाजी महाराज ग्रेटेस्ट आहे ते इंग्लिश, हिंदी, मराठी मला वाटतं ठीक आहे इथपर्यंत. पण कर्नाटका गव्हर्नमेंट कर्नाटकमध्ये करून घे किंवा आता बंगालमधले लोक ते बंगालमध्ये करतात. श्रीशैलमचे जे मंदिर आहे ते लोक विचार करतात की तेलुगूमध्ये आम्ही पब्लिश करू का. हे सगळं मी नाही. मल्याळममध्ये आता सगळ्याच भाषेत आम्ही तर फ्रेंच आणि जर्मनचा विचार करतो. तर त्यामुळे हे होत आणि ही जी पुस्तकं आहेत आपले जे 3 गुरु, आज जर तुम्हाला ते काय करता आलं त्याच्याबद्दल विचार करा. आपले 3 गुरु इतिहासाचे गेल्या 3 महिन्यात गेले. एक म्हणजे जयसिंगराव पवार साहेब, विजयराव देशमुख साहेब आणि महेंद्र साहेब. हे 3 जण, हे तिघांची पुस्तकं माझ्या टेबलवर असतात आणि ते प्रत्येक पुस्तक मी 100 वेळा वाचलं ते पुस्तक बघितल्यावर मिळेल. त्यांना जरा म्हणजे श्रद्धांजली दिली पाहिजे, तुम्ही जर विचार करा. कारण 3 महिन्यात ते गेलेत आणि ते वर जिनियस. मी 75 ते जास्त 75 आहे. तर मी जेव्हा त्यांच्या पाया पडलो ते म्हणाला तुम्ही डॉक्टर आहात आणि इन सम वेज काही गोष्टींमध्ये आम्ही त्याच्यापेक्षा जरा पुढे मानलं जातो, तर तुम्ही का माझ्या पाया पडता. तिघांनी हा प्रश्न विचारला आणि तिघांना मी तेच उत्तर दिलं. तुम्ही जर जे हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथे एक पॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे. पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये एक सांगाडा आहे. तो सांगाडा असा एका चौकीवर हात ठेवून असा उभा आहे, अगदी असा. खाली लिहिलेलं आहे जीनियस अलोन लिव्स, एव्हरीथिंग एल्स इज मॉडर्न. म्हणजे जीनियस फक्त जिवंत राहतं, बाकी सगळं जात. आणि सर ते मी तुमच्यात पाहिजे. आणि सगळी कारण म्हणजे प्रत्येक पुस्तकात हे पुस्तक आहे त्याच्या पहिल्या पानावर पहिलं काय असेल तर इनग्रॅटिट्यूड. पहिलं नाव अर्थात नेहमी जन्मनाथ सरकारांचं आहे, त्यांच्याशिवाय काय होऊ शकत नाही. आणि मग
हे भेटलेले 5 जणांची त्यांची नावं. आणि आता काय झालंय की वी आर ट्राइंग टू कोरिलेट हिस्ट्री ऑफ दॅट टाइम, त्यावेळेची हिस्ट्री आता म्हणजे आता हे प्रतापगड युद्ध आहे. आपल्या प्रतापगड युद्ध ते मी त्याचं विश्लेषण केलंय की बाबा एप्रिलला निघाला 62 बायकांना मारून टाकलं, कसं मारून टाकलं, कसं पुरलं वगैरे, काय ते केलं, त्याच्या डोक्यात कसं असेल. एका रूम मध्ये 5 बायका, दुसऱ्या रूम मध्ये 11 बायका, तिसऱ्या रूम मध्ये 7 बायका, असे 5 रो 6 रो. तिथे बायकांना मारून टाकताना सुद्धा त्याचं काहीतरी एक विश्लेषण होतं. असा तो अफजल खान तो जे निघाला, तो इकडे आला, तो गेला, तो पहिल्या हे काय म्हणतात पंढरपूरला गेला, तोशीच केली तुळजाभवानीची. आणि मग महाराजांनी त्याला घेतलं. का घेतलं? आणि मग त्यांनी पहिल्यांदा वकील पाठवला. का पाठवला? आणि जेव्हा तो आला नोव्हेंबरच्या 1 तारखेला वाईला, आणि वाई पासून आमचं ते एप्रिल ते वाई चालतच आमचं, आम्ही ते सगळं विश्लेषण केलेलं आहे. मग 1 तारखेपासून तर 7 तारखेला तो महाबळेश्वरला येतो आणि महाबळेश्वरला 7, 8, 9 तो येऊन पारला उतरतो प्रतापगडच्या पायी. 10 तारखेला तो लोकांना वाटतं इट स्टॉप्स देअर. नो, मी ते नाही बोलत की शिवाजी महाराजांनी 17 दिवसात 15 किल्ले घेतले, नाही, ते सगळ्यांना माहिती. शिवाजी महाराजांनी त्याला एकदम विटंबना न करता त्याचं कबर बनवली. ती कबर 6 फूट बाय 3 फूटची होती. पण गेल्या साधारण 300-350 वर्षात ती 22 रूमची झाली. तिथं अब्दुल्ला ची मजार, अब्दुल्लाचा उर्स चालू झाला. गव्हर्नमेंटच्या तर्फे एसटीने हार जात होता. 30 वर्षाचा लढा दिला तिकडच्या लोकांनी, मिलिंद एकपोटे आणि विजयाताई भोसले. त्या मिलिंद एकपोटेला मराठी पोलिसांनी 17 वेळा डांबलं आणि बुटाने मारलं. ही कहाणी स्वतःच्या. अशा प्रत्येक गोष्टी आहेत. शिवाजी महाराज फादर ऑफ द इंडियन नेव्ही जे आहे, आता इंग्लिश मध्ये आलंय, हिंदी मध्ये आलंय, आता मराठीत गुरु बनवतील. 70 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून. आतापर्यंत 2 वर्षापर्यंत इंग्रजांचा सेंट जॉन्सचा रेड क्रॉस आपला नेव्हल एम्ब्लम होता. एन्साइन, राईट वर्ड एन्साइन, फ्लॅग. सिंधुदुर्गला 2 वर्षापूर्वी मोदीजींनी 15 मिनिटाच्या भाषणात महाराजांचा 8 वेळा उल्लेख केला आणि तो ध्वज बदलला. आणि आता शिवाजी महाराजांचा अष्टकोन राजमुद्रा तिकडे आहे. मी नाही म्हणत की मी केलं, काही लोक माझ्यासारखे काहीतरी लिहित असतील ना. खांदेरीचं युद्ध, लहान बोटींनी मोठ्या बोटींना कसा हरवलं. आता आपण जे बघतो ट्रॉलर टाइप ज्या बोटी आहेत, त्यांनी 10 मजले उंच बोटींना हरवलं. ते कसं हरवलं ते पुस्तकात लिहिलं. एनिवे, आम्ही हे सगळं करतोय. आम्हाला तुमच्याकडून एक मदत पाहिजे. हे सगळं मी का बोलतोय तर आम्हाला तुमच्याकडून मदत. आम्हाला मदत पाहिजे की गुरुदत्त तर आहेतच, ते आहेतच, पण ही जसं तुला आहे. आम्हाला पहिली मदत पाहिजे की ही जी 3 मुलं आहेत, अशी मला 10 कमीत कमी तयार करायची. आणि त्या 10 मुलांकडून आम्हाला एक शिवभावनेचा उत्कृष्ट प्रोग्राम करायचा. आणि मी जसं शिवाजी महाराजांवर बोलतो तेव्हा मी पैशात बोलतो. शिवाजी महाराजांनी जेव्हा पुण्याची जागीर होती ती फक्त 40,000 होती. आणि ते वारले तेव्हा फक्त किती होती? 1 करोड. मुघलांची किती होती? शहाजहान पर्यंत 40 करोड. त्याच्यात त्यांनी ताजमहाल बांधला आणि ताजमहालच्या दुप्पट किमतीचं मयुरासन बांधलं. अगेन प्रूफ के साथ. औरंगजेब आला, दख्खनला आला, आर्मी मार्शल ऑन इट्स स्टमक,
आर्मीला पैसे पाहिजे, त्यांनी जिझिया कर लावला. 40 करोडची संपत्ती तो 80 करोडवर घेऊन गेला. तेच मी तुमच्याशी बोलतो. आम्ही मी नाही ना, आम्ही म्हणजे मी नाही, आम्ही म्हणजे शिवाजी महाराज. पहिले कोणती गोष्ट मी करतो म्हणजे मी नाही. आम्ही असं काहीतरी पॅरामेडिकल कॉलेज चालतो, एक ग्रामीण हॉस्पिटल, ठीक 30व्या वर्षी म्हणून तेवढं करतो, 4 वेळा न्यूजपेपरला वाटतं घ्यायचे आपण करतो, पेपर लिहितो. पण हे जे कार्य हे आता एकट्या दुसऱ्याचं काम नाही. आणि मी तुम्हाला जास्त नाही म्हणतो. तुमच्या ओळखीचा 12 वर्षाचा मुलगा, 10 ते 12 वर्ष, त्याला गरज करा. 7 जूनला आम्ही 1 जूनला ट्रेनिंग याचं चालू करू. हे आता त्यांनी जे केलेलं आहे ते घरी बसून केलंय. आम्ही त्यांना काही ट्रेनिंग दिलेलं नाहीये. यांचा अर्थ जो आहे या छंदांचा तुम्ही ऐकला नाहीये, त्याच्यात आम्ही गेलो नाही अजून. तर त्याच्यात तो सांगतो कविभूषण. आणि कविभूषण हे का केलंय की कविभूषण आपल्याला माहिती पाहिजे, कारण ते एकमेव असं वाङ्मय आहे जे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतलेलं. जेव्हा पहिला छंद ऐकवला तेव्हा एक छंद जो आहे तो 17 वेळा ऐकवणे आणि प्रत्येक वेळेस ऐकवणे 1 होन दिलं. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर 1 होन म्हणजे 2.8 ग्रॅम सोनं. कल्पना करा काय दिले असतील एका कवितेसाठी. म्हणजे तुम्ही कवी म्हणजे तुमची काय योग्यता आहे ती आज कळाली तुम्हाला. नाही पण मला एक हिंदी मधला त्यांनी मला हिंदी ट्रान्सलेशन केलं. त्यांनी मला सांगितलं की तुझ्या प्रत्येक पुस्तकासाठी तुला जे तुझं मेडिकल प्रॅक्टिस मध्ये मिळतं त्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे. म्हणजे काय येण्यासारखं काय बोलतो थोडा. हा अरे मेडिकल कॉलेज है, कोई भी सीख सकता है, ऐसा नहीं लिखने को आता किसी को. तर तुम्ही सगळे तुमची योग्यता काय समजा, तुम्ही काय करू म्हणजे आहे तुमची योग्यता. आणि तुम्ही नाही तर आम्ही देऊ ना तुम्हाला. आम्ही होऊन नाही देणार पण टाळा तर देऊ. तर तुम्हा सगळ्यांवर मी एक रिस्पॉन्सिबिलिटी, स्पेशली जे टीचर्स मंडळी आहेत की आम्हाला तुमच्याकडून एक साधारण 2 ते 3 मुलं पाहिजे. असा छंद आपण करू ना. मी काय म्हणतो तुम्हाला, जास्त वी आर, मी इंग्लिश मध्ये नेहमी म्हणतो आय एम गिविंग वॉक द टॉक. आम्ही इंग्लिश मध्ये वॉक द टॉक. तू बोलतोस ना करून दाखव. आम्ही ते करून दाखवलंय. आम्ही तिकडे हॉल बुक केलाय. आमचं बजेट आहे 2 लाखाचं. 1 लाख होतो मोडीवर. गेल्या 100 वर्षात पहिलं मोडीवर पुस्तक. मॅडम बरोबर ना सर, फेकत नाही ना. नाही तर माझ्याकडे बोलून सगळे म्हणतात फेकता झाला. बाकीचे जे आहे ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलांसाठी आहे. आमची मुलं झाली डॉक्टर होता तो. फ्रान्स, जर्मनी, रशिया, ब्राझील मध्ये त्याचे क्लिनिक्स आहेत. हे आता तुमच्या मुलांसाठी. तुमचे मुलं हे सगळं पुढे घेऊन जाणार. आय एम गॅरंटींग यू, तुम्ही कराल तितके प्रयोग मी शिवाजी मंदिर बुक करतो. मी शिवाजी मंदिर बुक करतो. तुला बुक करून दाखव. म्हणजे पुटिंग वेअर द मनी इज. आता आम्ही झाले. आम्ही दोघं बसतो जेव्हा आम्ही बसतो वेगवेगळ्या शाळेत जातो. आमची मूवी येते नंतर दाखवू आपण कधी. माझं एकच नम्रतेने तुम्हाला एक निवेदन आहे. आसपास मध्ये मे महिन्यात जो कोकणातले माझा दोन पेट्या आमदार माझ्या हक्काचे आहेत ते घ्यायला जाणार नसेल तो मुंबईत असला पाहिजे. तर तशी मुलं आम्हाला पाठवा. कारण तुम्ही कन्व्हिन्स करू शकाल. मी गेलो तर म्हणजे खूप कोण आहे. प्रॉब्लेम आमचा काय आहे की कोणालाच माहित नाही. डॉक्टर गायकवाड इन्स्टिट्यूट माझी आहे पण लोकांना माहित नाही. डॉक्टर गायकवाड कोण आहे माहित नाही. कारण आम्ही तर कॅबिनेट ना कमांडंट असताना सुद्धा फक्त परेड ग्राउंडवर कमांडंट दिसतो. नाही तर इतर वेळेस काय कमांडंट
ऑफिसमध्ये तो फक्त आपला आदेश काढतो, ते आदेश होतं. कोण बघितलं? पोलीस कमिशनर बघितलं का कधी? असं आमचं आहे. आपण कोण ओळखतच नाही, आहे कोणतरी. सो अगेन, वन्स अगेन, आणि गुरु अगेन. या माणसासाठी उठून टाळ्या वाजल्या. कारण मी काय म्हणतो, दुसरं एक गोष्ट आहे, लेट्स बी ऑनेस्ट, आमचं सगळं झालंय, मुलांचंही सगळं झालं, तेव्हा आम्ही या ह्याच्यात, ठीक आहे, बसा. तुम्ही हे चालू राहील, फक्त आम्हाला एक म्हणणं आहे, या कारणासाठी तो म्हणतो ना, अगर न होता सिवा होती सबकी सुनता, तर त्या एका वाक्याला जागा की ते आता आपण पुढे नेलं पाहिजे, त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून एक मुलगा पाठवला पाहिजे. ईच वन टीच वन. तुमचं सगळे टीचर लोकांचं वाक्य असतं ना, ईच वन टीच वन. ते करा. गुरु, थँक्यू व्हेरी मच. रंजनला मी थँक्यू म्हणायचं, लास्ट फार पूर्वीपासून ओळख आहे. आणि माझे स्टाफ, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू बाय. पुस्तकांना प्रस्तावना आतापर्यंत गेल्या, पण प्रस्तावना देणं वेगळं आणि एका पुस्तकासाठी आपण काहीतरी वेगळं मांडणं हे महत्वाचं असतं. सरांमुळे ही संधी मिळाली. पुन्हा एकदा सर खूप खूप धन्यवाद. आणि सरांनी असा उल्लेख केला की आरमार पुस्तक हे इंग्रजीत मराठी होते, तर त्याच्यावरती काम चालू आहे. मला नक्की आवडेल की विनंती करतो, आज हे पुस्तक प्रकाशित झाले, मी नक्कीच विकत घेऊन वाचाल. आणि अधिक वेळ न दवडता की आपण जे प्रमाणपत्र आणि भेट वस्तू म्हणून आम्ही पुस्तक आहे त्याआधी एक हे पुस्तक आहे ते मी सरांना देऊ इच्छितो. वंदे वंदे मातरम. डॉक्टर योगेश जोशी यांनी हे लिहिलेलं. आताच या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली, तर त्या निमित्ताने त्यांनी हे 60-70 पानाचं पुस्तक आहे, तर त्यांनी एक गीत का लिहिलं आणि आज त्याचा काय उपयोग आहे यावरती त्यांचं कथन आहे. तर मी हे पुस्तक सरांना भेट देऊ इच्छितो. त्याचबरोबर एक प्रतिबिंब जयंत भावे यांचं हे पुस्तक आहे प्रतिबिंब. याची तुम्हाला सगळ्यांना पुस्तक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला भेट देणार आहे, तर हे पुस्तक सरांना देखील दिलं, तर सरांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो. ऋतुजा सर इकडे ऋतू
मॅडम आवाज जरी लहान असला त्याच्या वयाच्या हिशोबाने तरी भावना तितक्याच जवळच्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या आनंदसाठी. मी आमच्या सगळ्या सादरकर्त्यांना पटापट बोलवतोय. चंद्रकांत दडेकर यांनी अभिभाषण केलं. नंतर विनंती आहे काय व्हायला पाहिजे. विनंती विनय ठाकूर प्रतिभाताई तयार झाली. प्रतिभाताई तयार झाली. मनोज सर तयार आहे.